नमस्कार. राज्याच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाला आता एक नवं आणि अनपेक्षित वळण मिळालं आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीनं आता थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आपल्यावर दाखल करण्यात आलेला एफआयआर पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा या आरोपीनं केला असून हा गुन्हा रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. या कायदेशीर पवित्र्यामुळे आता झिरवाळ समर्थकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे पोलीस तपास सुरू असतानाच दुसरीकडे हे प्रकरण आता हायकोर्टात पोहोचल्यानं कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. आता प्रश्न उरतो तो म्हणजे कोर्टाच्या या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण आणखी तापणार का, की झिरवाळांच्या अडचणी वाढणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. माझं मत विश्लेषण: हे प्रकरण नक्कीच तापण्याची चिन्ह आहेत. कारण कायदेशीर तांत्रिक बाजू: जर हायकोर्टाने एफआयआरला स्थगिती दिली किंवा तो रद्द केला तर तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहील. राजकीय टायमिंग, निवडणुकांचा काळ किंवा राजकीय अस्थिरता असेल तर अशा प्रकरणांचा वापर एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी केला जातो. प्रतिमेचा प्रश्न: झिरवाळ हे महत्त्वाच्या पदावर राहिलेले नेते आहेत, त्यामुळे या व्हिडिओची सत्यता आणि कोर्टाचा निर्णय त्यांच्या राजकीय भविष्यासाठी अत्यंत कळीचा ठरणार आहे. थोडक्यात सांगायचं तर हे प्रकरण आता फक्त व्हिडिओपुरतं मर्यादित न राहता प्रतिष्ठा विरुद्ध कायदा असं झालं आहे.